हॅलो फ्रेंड्स, आपण एक व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केली होती. त्याच्यामध्ये आपण 2 लेक्चर्स पाहिले होते. पहिला लेक्चर होता ते म्हणजे डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम आणि दुसरा लेक्चर होतं प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम आपण ऑब्झर्व केले होते. आजचा आपला हा व्हिडिओ लेक्चर सिरीज मधला हा तिसरा लेक्चर. या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण न्यूमरिकल्स ऑन ए डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम अँड प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम ऑब्झर्व करणार आहेत. म्हणजे MSBT ला जे काही क्वेश्चन्स विचारले जातील ते विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन किंवा विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टीज ऑफ ए लॉगॅरिथम कसे सोडवायचे ते आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. आजचा लेक्चर थोडासा मोठा होईल, बट आज आपल्याला MSBT मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातील ते आपण इथं आज कव्हर करणार आहेत. ठीक आहे. मग आज आपण लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर आपण लास्ट 2 लेक्चरचे जे व्हिडिओ बनवले होते, लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2, त्याची समरी करणार आहेत. ठीक आहे. तर आपण फर्स्ट डे जे घेतला होता ते लॉगॅरिथम चॅप्टर घेतला होता, राईट आहे. चॅप्टर मध्ये आपण फर्स्ट डे ला डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम पाहिली होती. मग आपण तर डेफिनेशन करताना असं सांगितलं होतं की जर एखादा फंक्शन एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये असेल, b⁻m असेल आणि त्याचं सोल्युशन a असेल आणि कंडिशन बेसची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल, तर आपण हे जे काय पॉवर आहे त्या पॉवरलाच काय म्हणू शकतो, लॉगॅरिथम म्हणू शकतो. कोणाचा? तर ह्या सोल्युशनचा, एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जे सोल्युशन आहे त्याचा, आणि बेस हा बेसच असेल. असं आपण फर्स्ट लेक्चर मध्ये ऑब्झर्व केलं होतं, किंवा आपण बाय युजिंग अ डेफिनेशन लॉगॅरिथम काय ते समजावून सांगितलं होतं. त्या लेक्चर पाहायचं असेल तर तू कंप्लीट लेक्चर पाहू शकता. ठीक आहे. दुसरं जे आहे ते आपण काय केलं होतं, आपण प्रॉपर्टीज ऑफ ए लॉगॅरिथम पाहिल्या होत्या आणि आपण 4 प्रॉपर्टीज प्रूव्ह केल्या होत्या. मे बी MSBT ला एखादी प्रॉपर्टी प्रूव्ह दॅट म्हणून येऊ शकते. त्याच्या पण लेक्चर नंबर 2 मध्ये आपण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर. ठीक आहे. तसं आपल्या चॅनलचे डिटेल्स मी ऍट द एंड तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे. तर पहिली प्रॉपर्टी आहे, पहिली प्रॉपर्टी समजा लॉग ऑफ m असेल, ठीक आहे, प्लस लॉग ऑफ n असेल, तर आपण त्याला लॉग ऑफ m इंटू n असं लिहू शकतो. कंडिशन चेक करा, ह्या तिघांचा पण बेस काहीच दिला नाही. याचा अर्थ सगळ्यांचा बेस कसा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. 2 लॉगॅरिथमिक फंक्शन असतील, दोघांची ऍडिशन होत असेल आणि दोघांचा बेस सेम असेल, तर त्यामधले जे काही फंक्शन आहे त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन होत असतो. सिमिलरली आपण इथं असं पाहिलं होतं की जर समजा जसं ऍडिशन आहे तसंच काय 2 लॉग फंक्शन जर सबस्ट्रॅक्शन मध्ये येत असतील आणि कंडिशन अगेन दोघांचा बेस सेम असेल, तर त्या केसमध्ये आपण लॉग ऑफ जे काय मधले फंक्शन आहे त्याचं डिव्हिजन येतो असं सांगितलं होतं. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण असणार नाही अशी अपेक्षा. ठीक आहे. चल मग त्याच्यानंतर आपण थर्ड प्रॉपर्टी चेक केली होती, n टाइम्स लॉग ऑफ समथिंग m फंक्शन असेल, तर हा जो n कॉन्स्टंट आहे पूर्ण लॉगला मल्टिप्लाय मध्ये, ठीक आहे, तर हा जो n आहे तो m च्या पॉवर मध्ये जात असतो. लॉग ऑफ m⁻n हे तिन्ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेल्या आहेत. आणि लास्ट वाली जी प्रॉपर्टी आहे ती चेंज ऑफ बेसची प्रॉपर्टी होती. लॉग ऑफ a असेल आणि बेस b असेल आणि आपल्याला हा बेस नको असेल, चेंज करायचा असेल, तर त्याला आपण असं लिहू शकतो, लॉग ऑफ सम a डिवायडेड बाय लॉग ऑफ b. कंडिशन तुम्हाला जो बेस पाहिजे तो आपण वरे घेऊ शकतो आणि तोच बेस आपल्याला खाली पण घ्यावा लागेल. मग याच प्रॉपर्टीचा यूज करून आपण एक सांगितलं होतं की जर असं असेल, कसा, लॉग ऑफ a असेल आणि बेस b असेल, तर त्याला आपण असं पण लिहू शकतो 1 डिवायडेड बाय लॉग ऑफ b विथ बेस a. चेक करा, इथं जो फंक्शन मध्ये तो बेस मध्ये जाईल आणि तो जो बेस मध्ये तो लॉगच्या फंक्शन मध्ये जाईल. ह्या आपण प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. बट आजच्या लेक्चरमध्ये आपण जे थर्ड लेक्चर त्याच्यामध्ये MSBT ला ज्या टाईपचे क्वेश्चन विचारतील त्या टाईपचे क्वेश्चन्स आपण काही घेणार आहेत. जसं की पहिले 1-2 क्वेश्चन सिंपल असतील. ठीक आहे. तो पहिला क्वेश्चन असेल तो म्हणजे कन्वर्ट इट इनटू ए लॉगॅरिथमिक फॉर्म, किंवा काय,
जे काही फंक्शन दिलेलं असेल अल्जेब्रिक फंक्शन असेल, त्या अल्जेब्रिक फंक्शनला किंवा त्याचं आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो, एक्सपोनेन्शियल फंक्शनला आपल्याला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये एक्सपांड करायचे किंवा एक्सप्लेन करायचंय, ठीक आहे, किंवा त्याला इन शॉर्ट कन्वर्ट करायचंय, ठीक आहे. मग इथे लिहितो मी कन्वर्ट into a logarithmic form, किंवा त्याला असं पण म्हणतील एक्सप्रेस into logarithmic form. मग दोन्हीपैकी एक क्वेश्चन असेल, ठीक आहे. मग आता क्वेश्चन दिलेला असेल फर्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये समथिंग दिले असेल 3⁴ इज इक्वल टू 81. 3⁴ इज इक्वल टू 81. मग आपल्याला माहिती आहे बाय युजिंग अ डेफिनेशन मध्ये काय रे, इफ असं जर असेल b चा पॉवर m असेल आणि सोल्युशन a असेल, कंडिशन बेस इज ग्रेटर दॅन 1 असेल. इथे चेक करा, इथं पण b चा पॉवर काहीतरी आहे इज इक्वल टू सोल्युशन आहे, कंडिशन चेक करा, हा बेस 1 पेक्षा मोठा आहे का, आहे. तर आपण याला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, m इज इक्वल टू दॅट इज पॉवर इज इक्वल टू लॉगरिथम ऑफ सोल्युशन विथ बेस b असं लिहू शकतो. मग त्याचाच यूज करून आपण एक्झॅक्टली सोल्युशन कॅल्क्युलेट करू. सोल्युशन चेक करावे, इथं जे काय 4 हा पॉवर मध्ये, तर 4 इज इक्वल टू लॉगरिथम कोणाचं, सोल्युशनचं. सोल्युशन किती रे, 81 विथ बेस 3 असं आपण एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे पहिला जो क्वेश्चन आहे तो कन्वर्टचा असतो, तो इझिली येऊन जाईल, ठीक आहे. सिमिलर एक प्रॉब्लेम घेऊत आपण, त्याच्यानंतर आपण थोडासा टाइप चेंज करू, ठीक आहे. जो क्वेश्चन असेल नेक्स्ट वाला असा, समजा कधी कधी ते काय करतील, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये न देता थोडंसं हटके देतील, जसं की इन अ क्यूब रूट ऑफ 1 to 5 इज इक्वल टू 5 आणि हेडिंग असेल कन्वर्ट इट इनटू ए लॉगरिथमिक फॉर्म किंवा एक्सप्रेस इनटू ए लॉगरिथमिक फॉर्म. मग आता चेक करा, हा ऍक्च्युअली एक्सपोनेन्शियल मध्ये असल्यासारखं पण वाटत नाहीये, बट तो ऍक्च्युअली एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. जसं की एक्झाम्पल सांगतो, हा काय रे, क्यूब रूट आहे. क्यूब रूट आहे कोणाचा, 125 चा. तर याला मी असं लिहू शकतो का, चेक करा, 1 to 5 चा पॉवर 1/3 इज इक्वल टू 5. ज्यांना हे लॉ ऑफ इंडायसेस मध्ये काही अडचण येत असेल त्यांनी लेक्चर नंबर 1 पाहायचा जाऊन, त्याच्यामध्ये मी डिटेल्स मध्ये लॉगरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म कन्वर्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस म्हणजेच घातांकाचे नियम समजावून सांगितले होते, ठीक आहे. त्याच्यामध्ये स्क्वेअर रूटला कसं लिहायचं, क्यूब रूटला कसं लिहायचं, फोर्थ रूटला कसं लिहायचं, इवन किती का पॉवर रूट असे ना, म्हणजे nth रूटला सुद्धा कसं लिहायचं ते मी एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दिलेला जो काही फॉर्मॅट आहे त्याला आधी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून घेता आलं पाहिजे. मग इथे चेक करा, 125 चा पॉवर 1/3 इज इक्वल टू 5 हे सिमिलर आहे याच्यासारखंच. म्हणजे इथंच आपण डेफिनेशन जी घेतली त्या डेफिनेशनचा रिपीट यूज करू शकतो. आता मी रिझन लिहित नाही इथं, मी डायरेक्टली लिहिणार आहे आन्सर. चेक करा काय रे, पॉवर इज इक्वल टू, या केसमध्ये पॉवर कोण आहे, या केसमध्ये कंप्लीट 1/3 पॉवर आहे, म्हणजे 1/3 इज इक्वल टू काय करावं लागेल रे, लॉगॅरिथम कोणाचा, 5 चं विथ बेस 1 to 5. आता हे दोन प्रॉब्लेम घेण्याचं रिझन काय ते सांगतो. हे दोन प्रॉब्लेम लिहिण्याचं रिझन किंवा घेण्याचं रिझन काय, याच्यामध्ये तर लवकर कळून जाईल. 81 मोठी आहे तर लॉगॅरिथमच्या मध्ये येते आणि बेस छोटा आहे असं माइंडसेट एखाद्याचा असू शकतो. ते होऊ नये म्हणून मी हा प्रॉब्लेम घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस करेक्ट येतो का नाही ते सुद्धा बघण्यासाठी हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. म्हणजे हे प्रॉब्लेमची जास्त प्रॅक्टिस करायची तेवढी काही गरज लागणार नाही, कारण लेक्चर नंबर 1 मध्ये आपण त्याला डिटेल्स मध्ये ऑब्झर्व केलेलं आहे. मग आता प्रश्न काय की कन्व्हर्जन येतो का नाही, जर ते ज्या स्टुडंट्सनी लेक्चर नंबर 1 केलेला आहे डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम किंवा चॅप्टरची सुरुवात बघितलेली आहे त्यांना हा बीट खूप सोपा वाटेल, ठीक आहे. मग आपल्याला फक्त डेफिनेशन यूज करून प्रॉब्लेम कसे पडू शकतात ते मी थोडंसं एक्सप्लेन करणार आहे. मग काय असेल क्वेश्चन, तर MSBT ला क्वेश्चन असू शकतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ x किंवा सॉल्व फाइंड द व्हॅल्यू ऑफ
एक्स किंवा सॉल्व. मग इथं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स मध्ये तिने असं देतील, डायरेक्टली लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये क्वेश्चन देतील. लॉग ऑफ, मी एक महत्वाचं घेतो, 32 विथ बेस 2 इज इक्वल टू ते एक्स म्हणतील. ते काय म्हणतील? एक्स म्हणतील. म्हणजे लॉग ऑफ 32 विथ बेस 2 इज इक्वल टू एक्स. आणि तुम्हाला क्वेश्चन असेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. मग इथे चेक करा, हा जो काही क्वेश्चन आहे, मी तो रिपीट लिहितो, मग तुम्हाला लक्षात येईल. लॉग ऑफ 32 विथ बेस 2 इज इक्वल टू काय रे? एक्स आहे. आता मला एक्स ची व्हॅल्यू काढायचे, बट मला लॉगॅरिथमचे कन्व्हर्जन लक्षात नाहीयेत किंवा पार्ट नाहीत. जसं की तुम्हाला डायरेक्टली 2 चा स्क्वेअर येते, 3 चा स्क्वेअर येते, 3 चा क्यूब येते, 4 चा क्यूब येते, हे तुम्ही पार्ट केलेल्या व्हॅल्यूज आहेत. तसं लॉगॅरिथमचं काही पार्ट केलंय का आतापर्यंत आपण? नाही, जस्ट तर चॅप्टर आलेला आहे. मग काय करायचं? बाय डेफिनेशन. बट सर आम्हाला एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक माहितीये, लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल सुद्धा मी लेक्चर नंबर 1 मध्ये काय केलंय? एक्सप्लेन केलेलं आहे. मग तिथं मी सांगितलं होतं की जर समजा एखादा लॉगॅरिथमिक फंक्शन असेल लॉग, आणि समथिंग इथं व्हॅल्यू असेल लॉग ऑफ ए, आणि विथ बेस बी इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू असेल एक्स, ठीक आहे, तर त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करायचंय. मग त्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन या दोन फंक्शन मध्ये एक सिमिलॅरिटी आहे, आणि ती सिमिलॅरिटी अशी आहे की एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जो बेस असतो तो ऍक्च्युअली लॉगॅरिथमचा सुद्धा बेस असतो. म्हणजे माइंडसेट एवढाच लक्षात ठेवायचंय, आपल्या माइंडमध्ये एवढंच ठेवायचंय की जो लॉगॅरिथमचा बेस असणार आहे तोच एक्सपोनेन्शियल फंक्शनचा सुद्धा बेस असणार आहे. म्हणजे इथं बेस इज ऑलवेज ए सेम. ठीक आहे, इथं पण बी आहे तर एक्सपोनेन्शियल सुद्धा काय असेल? बीच असेल. मग आता पूर्ण लॉगॅरिथम म्हणजे काय असतं? ऍक्च्युली पॉवर असतो. म्हणजे लॉगॅरिथमचं जे सोल्युशन आहे ते म्हणजे ऍक्च्युली पॉवर आहे. इथं पॉवर कोण असेल? एक्स. आणि इथं जे सोल्युशन असेल लॉगचं जे काय फंक्शन असेल त्यालाच आपण इथं सोल्युशन म्हणतो. याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचंय. मग इथं चेक करा, मी हे जे काय फंक्शन आहे तो रिपीट लिहितो. लॉग ऑफ समथिंग व्हॅल्यू 32 विथ बेस 2 विथ इज इक्वल टू एक्स कॅन बी रिटन ऍज 2 raised to x. चेक करा, बेसला बेस लिहिलाय आणि पूर्ण लॉगॅरिथमचं जे सोल्युशन आहे एक्स तिथं पॉवर मध्ये लिहिलाय इज इक्वल टू 32. बट मला काय कॅल्क्युलेट करायचंय? एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचंय जे की पॉवर मध्ये. म्हणजे या 32 ला इन द फॉर्म ऑफ पॉवर लिहिणं गरजेचं आहे. बरं कोणाचा पॉवर लिहिणं गरजेचं आहे? लेफ्ट साइडला 2 बेस आहे तर राईट साइडला सुद्धा काय असायला पाहिजे? 2 बेस पाहिजे. मग मी काय करू शकतो? ह्या 32 ला इन द मल्टिपल ऑफ 2 लिहायचंय. म्हणजे 2 into 2. आपल्याला माहिती आहे 2 into 2 काय येणार आहे? 4. 4 into 2 8. 8 into 2 16 and 16 into 2 32. म्हणजे 32 can be written as a 2 into 2 into 2 into 2 into 2. मग आता हे एक्सपान्शन फॉर्म आहे, त्याला जर आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल त्याला आपण काय म्हणतो? एक्सपोनेन्शियल फॉर्म. देन इट कॅन बी रिटन ॲज 2 raised to 1 2 3 4 5. म्हणजे इथे लिहू शकतो 5. इथे काय लिहू शकतो? 5. मग चेक करा, दोघांचा बेस सेम झाला, दोन क्वांटिटी इक्वल आहेत तर पॉवर सुद्धा कशी असायला पाहिजे? सेम. फक्त इथे एक रिझन लिहा. बाय युजिंग अ प्रॉपर्टी ऑफ बाय युजिंग a property of an equality. इक्वॅलिटी प्रॉपर्टी नुसार दोन डिफरंट अल्जेब्रिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन जर इक्वल असतील आणि दोघांचा बेस जर सेम असेल तर पॉवर सुद्धा कसे असायला पाहिजे? सेम. Therefore we can say that x is equal to 5. x is equal to 5 असं आपल्याला सोल्युशन काढता आलं पाहिजे. बट हे खूप इझी क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त डेफिनेशन यूज करून आपल्याला काय करायचंय? x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. मग अजून एक असंच आपण डेफिनेशनवरचा एक प्रॉब्लेम घेणार, त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम चेक करू. मग इथे चेक करा, कधी कधी हे असं आहे तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स क्वेश्चन असेल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, आणि त्यांनी असं देतील काय? लॉग ऑफ 6 to 5 विथ बेस 5 इज इक्वल टू एक्स.
मग काय सोल्युशन करत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल करत असताना मी लास्ट बीट मध्ये पण सांगितलं, लास्ट प्रॉब्लेम मध्ये पण सांगितलं की जो काही क्वेश्चन आहे ते क्वेश्चन नीट रीड करा. इथं म्हणले फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. लॉगॅरिथम बद्दल जास्त डिटेल माहित नाही, मग काय करायचं लॉगॅरिथमला कन्वर्ट करून घ्यायचं. कशामध्ये? एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये. मग एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये कन्वर्ट करत असताना बेस इज ऑलवेज बेस, म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शनचा जो बेस असणार आहे तोच एक्सपोनेन्शियल फंक्शनचा बेस असणार आहे. लॉगॅरिथमिक फंक्शनचं जे काही सोल्युशन असेल ते ऍक्च्युअली काय असतो? पॉवर, म्हणजे 5 raised to x इज इक्वल टू सोल्युशन असेल 6 to 5. 6 to 5. मग इथे चेक करा, लेफ्ट साइडला बेस कोण आहे? 5 आणि राईट साइडला क्वांटिटी किती आहे? 6 to 5. तर या 6 to 5 ला आपल्याला काय करावं लागेल? इन द मल्टिपल ऑफ काय करावं लागेल? 5 करावं लागेल, कारण राईट साइडला सुद्धा बेस काय पाहिजे? 5 पाहिजे. मग ह्या 6 to 5 कॅन बी रिटन ॲज 5 into 5 into 5 into 5. मग इथे चेक करा, मी 5 into 5 किती येईल रे? 25. 25 into 5 किती येईल? 125. आणि ह्या 125 into 5 किती येईल? 6 to 5. म्हणजे हे एक्सपान्शन फॉर्म झालं. ह्याला मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये 5 raised to 4 लिहू शकतो. मग चेक करा, दोन्ही साइडला बेस सेम झालाय, क्वांटिटी इक्वल आहे, तर पॉवर सुद्धा कशी असायला पाहिजेत? सेम. फक्त इथे एक वर्डिंग मध्ये लाईन लिहा की बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी. काय करू शकतो आपण? जे काही पॉवर आहे ते सुद्धा सेम दाखवू शकतो. चला, हे ऍक्च्युली डेफिनेशन वरचे न्यूमेरिकल असे पडू शकतात. ठीक आहे, आता आपल्याला थोडंसं काय करायचंय? एक्स ची पोझिशन चेंज करायचे. मग मी थोडीशी एक्स ची पोझिशन चेंज करतो. चेक करा, कधी कधी क्वेश्चन मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स असेल, फक्त पोझिशन ऑफ एक्स चेंज असेल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स मध्ये ते देतील लॉग ऑफ समथिंग एक्स विथ बेस 3 इज इक्वल टू 4 असा क्वेश्चन देतील. मला चेक करा, लॉग ऑफ एक्स विथ बेस 3 इज इक्वल टू 4 दिले. मग आपण सोल्युशन करत असताना प्रोसेस सेम करायची की लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करायचंय. लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करत असताना कॉमन फॅक्टर कोण होता आपला? तर तो बेस होता. म्हणजे लॉगॅरिथम मध्ये जो बेस असतो तोच एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये बेस असला पाहिजे. मग इथे मी काय करेन रे? बेस लिहीन इथं. ठीक आहे, मग हे जे काही लॉगॅरिथम आहे त्या लॉगॅरिथमचं कम्प्लीट सोल्युशन म्हणजे काय असते? पॉवर असतो. म्हणून मी इथे काय करेन? पॉवर लिहीन. याचं सगळ्याचं सोल्युशन किती असेल? तर ते एक्स असेल. आता 3 raised to 4 आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय एन एक्सपान्शन. 3 raised to 4 म्हणजे काय? 3 चा स्वतः सोबत मल्टिप्लिकेशन किती टाइम्स करायचं रे? 4 टाइम्स. 3 इज इक्वल टू एक्स. मग आपलं कॅल्क्युलेशन करा. 3 into 3 9, 9 into 3 27, 27 3 जा 81. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती? 81. हे खूप इझी प्रॉब्लेम आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपल्या डेफिनेशन नुसार आपल्याला एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक आणि लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल करता आलं पाहिजे. हा, आता हे जर तुम्हाला प्रॉब्लेम कळाले असतील तर ठीक आहे. समजा कळत नसतील तर तुम्ही खाली कमेंट करायचं. ठीक आहे, आणि जर कळत असतील तर तरी पण कमेंट करा. ओके, चल. मग आता आणखीन एक गोष्ट, व्हिडिओ बनवत असताना जर तुम्हाला वाटत असेल की मी खूप स्लो शिकवतोय तरी मला सांगा, किंवा माझी स्पीड जर थोडीशी जास्त झाली असेल तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय. ठीक आहे, आपण हे लेक्चर सिरीज कंटिन्यू ठेवायचंय. तुमच्या जर कमेंट्स आल्या तर मला लेक्चर मध्ये स्पीड इन्क्रीज करायचंय का डिक्रीज करायचंय ते व्यवस्थित कळून जाईल. ठीक आहे, मग आता सिमिलरली जसं आपण डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम म्हणून कॅल्क्युलेशन केलं तसं प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम म्हणून सुद्धा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स चे क्वेश्चन विचारले जातात. जसं की एक्झाम्पल सांगतो, विचारले जाईल फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स.
आतापर्यंत आपण डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम केलं. आता प्रॉपर्टीज यूज करणार. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स एवढं डिटेल मध्ये न टाकता, किंवा ह्यालाच क्वेश्चन मध्ये असं पण म्हणतील सॉल्व म्हणतील. आणि क्वेश्चन दिला जाईल लॉग ऑफ एक्स प्लस 3 प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 1 चेक करा इज इक्वल टू लॉग ऑफ 7x. चेक करा रे, इथं काय म्हणतोय लॉग ऑफ एक्स प्लस 3, ठीक आहे, आणि लॉग ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू लॉग ऑफ 7x प्लस 1 असा काहीतरी क्वेश्चन असेल, ठीक आहे. आणि या केसमध्ये आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचंय. मग काय करायचं, हा जो काही क्वेश्चन आहे तो मी क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम सॉल्व करणार आहे. मग काय करेन, हा जो काय क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला मी रिपीट लिहून घेतो. चेक करा, चलो व्यवस्थित बघा. लॉग ऑफ एक्स प्लस 3 प्लस लॉग ऑफ काय रे एक्स प्लस 1 इज इक्वल टू त्यांनी दिलेले लॉग ऑफ 7x प्लस 1. बट इथे लग जरे पहिले जे दोन लॉग फंक्शन आहेत नीट ऑब्झर्व करा. पहिले जे दोन लॉग फंक्शन आहेत ते लॉग फंक्शन कसे रे एडिशन मध्ये आहेत. आता इथे चेक करा, कोणत्याच लॉगचा बेस दिलेला नाही. तर आपण असं कन्सिडर करू शकतो की तिन्ही जे काही लॉगॅरिथम जेवढे दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये त्या सगळ्यांचा बेस कसा आहे, सेम आहे. मग इथं मी कन्सिडर करतोय की या सगळ्यांचा बेस काय सेम आहे, कारण त्यांनी दिला नाही. मग इथं एक प्रॉपर्टी यूज करेन मी, तुम्हाला पण शिकवली पहिली प्रॉपर्टी, वी नो दॅट. आम्हाला माहितीये, काय माहिती रे आम्हाला, की जर समजा लॉग ऑफ m असेल प्लस लॉग ऑफ n असेल तर आम्ही त्याला लॉग ऑफ m इंटू n असं लिहू शकतो. मग या केसमध्ये m कोण आहे रे, हे x प्लस 3m आहे, आणि या केसमध्ये n कोण आहे तर x प्लस 1 हे n आहे. मग इथं चेक करा, मी हे प्रॉब्लेम कंटिन्यू करतोय. तर ह्या दोघांसाठी जेव्हा प्रॉपर्टी यूज करेन तेव्हा प्रॉपर्टी काय रे लॉग ऑफ. देअरफॉर ऍक्च्युली हे जे काय प्रॉपर्टी यूज केली त्याला मी ब्रॅकेट करतो, म्हणजे तुमच्याला समजायला आणखीन सोपं होईल. तसं मी कलर चेंज यूज केलेलंच आहे, ठीक आहे. लॉग ऑफ m कोण आहे इथं m आहे x प्लस 3 आणि n कोण आहे x प्लस 1 इज इक्वल टू चेक करा लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये 7x प्लस 1 आहे. चलो इथपर्यंत काय अडचण असणार नाही. इथे चेक करा, दोन्ही साईडला लॉग कसे आहेत रे, इक्वल आहेत. आता जर दोन लॉग इक्वल असतील तर त्याच्या मधले फंक्शन सुद्धा कसे असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजे. हे कोण सांगते तर प्रॉपर्टी सांगते. म्हणून एक स्टेटमेंट लिहा फक्त, बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी, युजिंग ए प्रॉपर्टी ऑफ एन इक्वॅलिटी प्रॉपर्टी नुसार आपण याला काय लिहू शकतो, इक्वॅलिटी प्रॉपर्टी नुसार लिहू शकतो. काय ब्रॅकेट मध्ये लिहितो मी, चेक करा, x प्लस 3 इन अ ब्रॅकेट x प्लस 1 इज इक्वल टू 7x प्लस 1. मग आता दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन सोडवता येईल आपल्याला. फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करा, x इंटू एक्स काय येईल रे एक्स स्क्वेअर. तसंच या x नी ह्या 1 ला पण मल्टिप्लाय करायचंय, x इंटू 1 x येईल. सिमिलरली आता सेकंड टर्मनी फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचंय, 3 इंटू एक्स इट इज 3x, आणि लास्ट टर्म मल्टिप्लाय करा, 3 1 जा 3. आणि राईट साइडचे इकडं लेफ्ट साइडला येऊन काय येईल रे 7x प्लस 7x इकडे येऊन काय येईल मायनस 7x, आणि प्लस 1 इकडे येऊन काय येईल -1, आणि इक्वल टूच्या पुढे काय राहील 0. चेक करा, मी थोडंसं वाटलं तर इथं अंडरलाईन करतोय. ही जी टर्म आहे ती मी राईट साइड वरून लेफ्ट साइडला घेऊन आलेली आहे. म्हणजे हे जर पॉझिटिव्ह असेल तर इकडे येऊन लेफ्ट साइडला येऊन काय होईल निगेटिव्ह, इकडचा +1 इकडे येऊन काय येईल निगेटिव्ह. मग इथे चेक करा, मी याला सिम्प्लिफाय करतो व्यवस्थित. तर काय येईल एक्स स्क्वेअर, एक्स प्लस 3x किती येईल रे 4x, आणि या 4x आणि हे -7x, 4x आणि -7x इट इज -3x प्लस 3 -1
रिजन +2 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. त्या क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. मी ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनला रिपीट इथे लिहितो, चेक करा. x² - 3x + 2 इज इक्वल टू 0. मग काय रे, x² चा क्वेश्चन काहीच नाही म्हणजे किती आहे, 1. ह्या 1 चा मी थोडासा राऊंड अप करतो, चेक करा. ह्या 1 चा आणि ह्या लास्टली कॉन्स्टंटचा मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. तो किती येईल रे, तो येईल 2. तो काय येईल 2. ह्या 2 चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची ऍडिशन -3 आली पाहिजे. मग एकच ऑप्शन उरतो, 2 × 1 = 2. बट +2 + 1 जर केलं तर मल्टिप्लिकेशन भलेही +2 येत असेल, बरं बेरीज ही -3 येत नाही. म्हणून मी काय करतो, हे पण मायनस करतो, हे पण मायनस करतो, जेणेकरून मायनस इंटू मायनस +2 येईल, बट दोघांची ऍडिशन -3 येऊन जाईल. मग फॅक्टर जर पडले तर काय येईल रे, x² - 2x - x + 2 इज इक्वल टू 0. मग चेक करा, पहिल्या दोघातून काय कॉमन निघेल, तर पहिल्या दोघातून x कॉमन निघेल. पहिल्या दोघातून काय निघेल, x कॉमन. x² मधून जर एक x जर बाहेर पडला तर मध्ये कोण राहील, एक x. आणि इथे चेक करा, -2 मधून 2x मधून जर एक x जर गेला तर काय होईल, -2. सिमिलरली आता शेवटच्या दोघातून काय करायचं, -1 कॉमन काढायचंय. ब्रॅकेट मध्ये काय राहील, चेक करा. -1 जर कॉमन काढलं तर x मधून जर मायनस कॉमन काढलं तर काय येईल, +x. आणि प्लस मधून मायनस कॉमन केल्यानंतर -2 इज इक्वल टू 0. आता हे जे दोन क्वांटिटी आहेत, ह्या जो दोन क्वांटिटी दिसायला ज्यामध्ये x - 2 कॉमन दिसायला, हे सगळं 8, 9, 10 ला आपण ऑब्झर्व केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. मग इथे चेक करा, x - 2 जर कॉमन निघालं तर उरतंय काय इथं, x. आणि इथून x - 2 कॉमन निघाल्यानंतर उरतंय काय, -1 इज इक्वल टू 0. मग इथे चेक करा, दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल, दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल, एक तर पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे किंवा दुसऱ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे. मग इथे चेक करा, x - 2 इज इक्वल टू 0 असेल तर इकडचा -2 पलीकडे जाऊन काय होणार आहे, +2. म्हणजे x इज इक्वल टू 2 तरी उत्तर असायला पाहिजे, किंवा x इज इक्वल टू 1 तरी आन्सर असायला पाहिजे. मग इथे चेक करा, दोन्ही आन्सर असू शकतात. ठीक आहे, मग हे तुमचे सोल्युशन असतील. ठीक आहे, चलो आणखी एकदा एक्सप्लेन करतोय, चेक करा. त्यांनी विचारतील फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे, आणि एक इक्वेशन देतील, तिथं प्रॉपर्टी यूज करून क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चलो. म्हणजे तुम्हाला विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टीज आपल्याला प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे, मग हे झाले फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आता सिमिलर वेनी आणखीन असाच एखादा क्वेश्चन आपण घेऊ. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला आणखीन बेटर वेनी कळेल. ओके, चलो. मग आता चेक करा की असाच असेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, किंवा काय सॉल्व म्हणून एक क्वेश्चन असेल. काय असेल, सॉल्व. आणि त्यांनी सांगतील लॉग ऑफ समथिंग व्हॅल्यू देतील, लॉग ऑफ समथिंग x + 1 आणि प्लस लॉग ऑफ x - 1. काय असेल, लॉग ऑफ x + 1 आणि लॉग ऑफ x - 1 इज इक्वल टू लॉग ऑफ समथिंग 5x - 8 असं काहीतरी दिलेलं असेल. ठीक आहे, चलो. आणखी एकदा रिपीट, चेक करा. इथं एक मिनिट हे नको, तीन x + 3x + 3 किंवा 4x - 1 करू शकतो. एक मिनिट, याला सिम्प्लिफाय, 4x - 1 असं काहीतरी क्वेश्चन असेल. ठीक आहे, इथे चेक करा. आणखी एकदा रिपीट सांगतोय, सॉल्व लॉग ऑफ x + 1 प्लस लॉग ऑफ x - 1 इज इक्वल टू लॉग ऑफ 4x - 1.
असं एखादा इक्वेशन दिलेला असेल तर तुम्हाला काय करायचंय, इथं x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचंय, इथे x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे. हा, आपण काही बुक मधले पण प्रॉब्लेम घेऊ. ठीक आहे, सध्या मी रॅन्डमली प्रॉब्लेम घेतोय. चलो मग इथे चेक करा, इथं जे काही फंक्शन दिलेलं आहे किंवा जे काही प्रॉब्लेम दिलाय ते मी रिपीट लिहून काढतो. लॉग ऑफ x प्लस 1 प्लस लॉग ऑफ x मायनस 1 इज इक्वल टू लॉग ऑफ 4x मायनस 1. मग इथे चेक करा, सिमिलर वेनी इथं आपल्याला लक्षात येईल की दोन लॉग फंक्शन कसे आहेत रे, ऍडिशन मध्ये, आणि दोघांचा पण बेस दिला नाही, याचा अर्थ दोघांचा बेस कसा आहे, सेमच आहे. तर अशा केसमध्ये आपण एक प्रॉपर्टी यूज करू शकतो, ती म्हणजे कोणती, मी डायरेक्टली प्रॉपर्टी लिहितो, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n. ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. मग आता या प्रॉपर्टीनुसार काय चेक करा, लॉग ऑफ इथे m कोण आहे, तर m हा x प्लस 1 आहे, m x प्लस 1, आणि n कोण आहे, x मायनस 1 इज इक्वल टू लॉग ऑफ काय 4x मायनस 1. मग आता जर दोन लॉग फंक्शन जर इक्वल असतील तर त्याच्यातले मधले फंक्शन सुद्धा कसे असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजे. मग हे कोण सांगते, इक्वॅलिटी प्रॉपर्टी सांगते. मग इथलं याचं बाय युजिंग property of an equality, property of an equality, इक्वॅलिटी प्रॉपर्टी नुसार आम्ही काय करू शकतो, हे लॉग फंक्शनच्या मधले जे काही फंक्शन आहेत ते इक्वल दाखवू शकतो. इथे कोण कोण इक्वल येईल रे, x प्लस 1 x मायनस 1 इज इक्वल टू 4x मायनस 1. मग इथं थोडंसं सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की a प्लस बी a मायनस बी डायरेक्टली a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही प्रॉपर्टी यूज करू शकता, किंवा नको वाटलं फर्स्ट टर्म टू फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्म टू सेकंड टर्म, सेकंड टर्म टू फर्स्ट टर्म, आणि सेकंड टर्म टू सेकंड टर्म यूज करा. बट मी इथं प्रॉपर्टी यूज करणार आहे किंवा इथं फॉर्म्युला यूज करणार आहे, तेच सांगतो कोणता. तर a मायनस बी इन अ ब्रॅकेट a प्लस बी असेल किंवा a प्लस बी इंटू a मायनस बी असेल तर मी लिहू शकतो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग या प्रॉपर्टीनुसार इथं चेक करा, हा काय येईल, इथं रिझन लिहिले हे येलो कलर मध्ये, तर काय येईल x स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 4x मायनस 1. इकडचे जे काय टर्म आहेत ते आता काय करायचंय, लेफ्ट साइडला, तर एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 4x इकडून काय येईल रे, मायनस 4x, आणि मायनस 1 इकडे येऊन काय येईल, प्लस 1 इज इक्वल टू 0. इथे चेक करा, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. मग उरलं काय ते मी इथं राईट साइडला लिहितोय, चेक करा, एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. दोघातून काय कॉमन निघेल रे, एक्स, तर ब्रॅकेट मध्ये राहील x मायनस 4 इज इक्वल टू 0. जर दोन व्हेरिएबलचा मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल, एकतर फर्स्ट टर्म काय असली पाहिजे 0, किंवा x मायनस 4 इज इक्वल टू 0. मग एक तर व्हॅल्यू भेटली x आणि दुसरी भेटली x ची व्हॅल्यू 0 भेटली आणि दुसरी व्हॅल्यू भेटली 4. मायनस 4 पलीकडे जाऊन काय प्लस 4 होईल. अशा प्रकारे तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x चे न्यूमरिकल विचारले जातील. ठीक आहे. ऍक्च्युली मी घेत असताना रॅन्डम प्रॉब्लेम घेतलाय. आता MSBT ला किंवा हे असे क्वेश्चन्स पडू शकतात. ठीक आहे. चल मग आता आणखीन एक काम करू, आणखीन एखादा प्रॉब्लेम आहे जे की परीक्षेला पडू शकते, असे प्रॉब्लेम थोडेसे घेऊ. चल चेक करा. आता इथे मी आतापर्यंत विदाउट बेसचा प्रॉब्लेम घेतलाय. आता आपल्याला काय करायचंय, विथ बेसचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. जर समजा त्यांनी असं दिलं असेल, सॉल्व काय लॉग ऑफ, व्हॅल्यू दिली असेल लॉग ऑफ एक्स विथ बेस 4 प्लस लॉग ऑफ एक्स मायनस 12 विथ बेस 4 इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू दिली तिने 3. चेक करा. मग असं जर दिलं असेल तर मग कसं सोडवायचं, एक सांगतो, बेस दिला असेल तरी काय हरकत नाही, विदाउट बेस दिला, सर इथं राईट साइडला लॉग नाहीये, काय हरकत नाही. मग विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, जसं एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथम केलं होतं तसं लॉगरिथम टू एक्सपोनेन्शियल जायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. चेक करा कसं करायचं ते. लॉग ऑफ इथं एक्स विथ बेस 4 प्लस लॉग ऑफ x minus 12 with base 4 is equal to 3.
मग इथे प्रॉपर्टी यूज करायची. प्रॉपर्टी काय यूज करायची ते सांगतो. लग जरा इथे मी डायरेक्टली प्रॉपर्टी लिहितो. जर समजा लॉग ऑफ एम विथ बेस बी प्लस लॉग ऑफ एन विथ बेस बी असेल. इथे मी बेस लिहिण्याचं कारण वरी पण लिहिलेलं आहे म्हणून लिहिले. नाही लिहिलं असं तरी आपण असं कन्सिडर केलं असतं की दोघांचा बेस कसा आहे सेम. तिथं उत्तर येईल लॉग ऑफ एम इंटू एन विथ बेस बी. मग इथे चेक करा. इथं सुद्धा प्रॉपर्टीनुसार काय येईल लॉग ऑफ. इथे एम कोण आहे तर एम आहे एक्स आणि इंटू एक्स मायनस 12 विथ बेस 4 इज इक्वल टू 3. मग बाय युजिंग डेफिनेशन काय होते चेक करा. जर समजा लॉग ऑफ ए विथ बेस बी इज इक्वल टू जर एक्स असेल तर वी कॅन कन्वर्ट इनटू ए काय बी रेज टू एक्स इज इक्वल टू ए. हे आपण असं करू शकतो. ठीक आहे. तर या केसमध्ये चेक करा 4 रेज टू 3 इज इक्वल टू ह्या एक्स न मध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालतंय एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 12x असं करू शकतो. मग 4 चा क्यूब कॅल्क्युलेट करता येतो काय रे. 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे 64 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 12x. मग हे 64 ला पलीकडे घेऊन जातो म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल. 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 64 प्लस 64 राईट साईडला जाऊन काही मायनस 64. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर सोडू शकतो किंवा विथ द हेल्प ऑफ आपण 8वी 9वी 10वीला जसं केलं होतं फॅक्टर मेथड त्या मेथडनी कॅल्क्युलेट करू शकतो. चेक करा हे 64 चे फॅक्टर असे पाडायचे ज्याची ऍडिशन ही किती आली पाहिजे -12. मग काय रे 16 4 जा 16x प्लस 4x मायनस 64. चेक करा हे -64 चे फॅक्टर सांगतो. चेक करा 16 इंटू 4 कुणाला तरी प्लस केलं पाहिजे कुणाला तरी मायनस. इथं मायनस करण्याचं कारण इथं जे मायनस आहे मोठ्या संख्येला मायनस करा छोट्या संख्येला प्लस करा. अशा प्रकारे इथं फॅक्टर पाडलेले आहेत जे की मी इथं कट करतोय. चला मग आता थोडीशी मदत करा. ह्याच्यातून काय कॉमन निघेल रे एक्स कॉमन निघेल तर ब्रॅकेट मध्ये राहील एक्स मायनस 16 इथं प्लस 4 निघालं तर इथं राहील एक्स मायनस 16. आता या दोघातून एक्स मायनस 16 कॉमन काढा. एक्स मायनस 16 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहील एक्स प्लस 4 आणि या सगळ्यांची व्हॅल्यू किती आहे 0. मग जर दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 असेल तर एकतर फर्स्ट ब्रॅकेट 0 असला पाहिजे किंवा दुसरा ब्रॅकेट 0 असला पाहिजे. म्हणजे एकतर एक्स ची व्हॅल्यू 16 येऊ शकते किंवा कारण इकडचा -16 प्लस तिकडे जाऊन काय येईल +16 किंवा एक्स ची व्हॅल्यू काय होऊ शकते -4. हे दोन्ही आन्सर आलेले आहेत. म्हणजे आपण असे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे विथ द हेल्प ऑफ बाय युजिंग अन प्रॉपर्टी ऑफ अ लॉगॅरिथम आपण लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज यूज करून काय करू शकतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. चलो म्हणजे आपल्याला थोडीशी आयडिया आली असेल की आपण बाय युजिंग अन डेफिनेशन ऑफ अ लॉगॅरिथम किंवा कन्वर्जन जे आहे एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम आणि लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल हे कन्वर्जन यूज करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि प्रॉपर्टी आता इथं आपण एकच प्रॉपर्टी यूज केली तशी लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इज इक्वल टू लॉग ऑफ एम इंटू एन ही जी प्रॉपर्टी यूज केलेली आहे राईट आहे. मग आता आपल्याला दुसऱ्या जे प्रॉपर्टीज आहेत ते सुद्धा यूज करता येतील. त्याच्यासाठी आपण काय करणार नेक्स्ट लेक्चर करणार कारण हा लेक्चर खूप मोठा होईल आणि पाहायला तुम्हाला थोडं अवघड पण वाटेल. ठीक आहे. म्हणून आज आपण इथं थोडंसं स्टॉप करणार. जर समजा मी शिकवलेले तुम्हाला जर कळत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ठीक आहे. आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. आणि मोर व्हिडिओसाठी असे डिफरंट सिरीज आपण कंटिन्यू करणार आहेत. तर हे कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून जर ठेवलात तर तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स येत जातील. ठीक आहे. तर आणखीन कमेंटमध्ये हे पण सांगायचंय की कुठला चॅप्टर स्टार्ट करायचंय आणि काय घ्यायचंय ते. ठीक आहे. आणि माझी स्पीड थोडीशी जास्त वाटत असेल तरी सांगा कमी होत असेल तरी तुम्ही सांगायचंय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. ठीक आहे. थँक्यू. बरं आणखीन एक गोष्ट जे काही माझी चॅनलची लिंक आहे तशी मी चॅनलची लिंक सांगतच असतो. बट इथं व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय युट्यूबला जायचंय आणि त्या युट्यूबला आपल्याला सर्च करायचंय
सर्च करायचंय डिप्लोमावाला, सर्च करायचंय डिप्लोमावाला. डिप्लोमावाल्याचा असा तुम्हाला लोगो येऊन जाईल. हे असं तुम्हाला लोगो येऊन जाईल. ठीक आहे. आणि हे जे लोगो आहे ते तुम्हाला येऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.